नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपण महालक्ष्मी व्रताची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करत असतो। रात्रभर पूजा तशीच ठेवायची असते। सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करायची, सर्व पूजेतील देवतांवर हळदी कुंकू वाहायचा, मनोभावे नमस्कार करायचा, लक्ष्मी मातेला दूध साखर किंवा खडी साखर याचा नैवेद्य अर्पण करायचा। मग लक्ष्मी मातेची मनोभावे नमस्कार करायचा आणि माफी मागायची। ही पूजा करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि अष्टलक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावर असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आता आपण पूजेमध्ये जे देवता ठेवल्या होत्या त्या काढून घ्यायचेत आणि आपण आपल्या देवाऱ्यामध्ये त्या ठेवू शकतो। म्हणजे गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, श्रीयंत्र किंवा घंटा, शंख, गजंत लक्ष्मी किंवा कवड्या यापैकी जे काही तुम्ही ठेवलं होतं ते आपल्याला आता काढून घ्यायचे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापित करायचे। आता कलश स्थापित केला, त्याच्या खाली आपण अष्टदल कमळ काढलं होतं, ते तांदूळ आपण पुढच्या पूजेसाठी वापरू शकतो। कलशातील नारळ सुद्धा आपण पुढच्या पूजेसाठी वापरायचा आहे। आता त्याच्या कलशमध्ये आपण आंब्याचे ढाळे किंवा 5 झाडांच्या फांद्या ठेवल्या होत्या, तर त्या आपण आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक फांदी ठेवायची। अशा चारही कोपऱ्यामध्ये 4 फांद्या आपल्याला ठेवायचे। कलशमधलं पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं। उरलेलं पाणी आपण तुळस सोडून कोणत्याही झाडाला अर्पण करू शकतो। आता त्याच्यामध्ये आपण सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवलं होतं, तर ते आपण दुसऱ्या पूजेसाठी वापरायचे। आता हा चौरंग किंवा पाट आपण काढून घ्यायचा आहे। आता दिवा जर तेवत असेल तर तो तसाच ठेवायचा आहे, तो शांत होत नाही तोपर्यंत आपण तो स्वतःहून विझवायचा नाही। दिवा शांत झाला की त्यातील वात काढून घ्यायची आणि ती आपण कापरासोबत प्रज्वलित करायची आणि लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा। आता पाणी भांड आपण पूजेमध्ये ठेवतो, तर ते पाणी आपण सर्व घरातल्या लोकांनी तीर्थ म्हणून घ्यायचे। नंतर चौरंगाखाली जी आपण रांगोळी काढली होती त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी ती रांगोळी आपल्याला तशीच ठेवायची आहे। तर असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजेची ही उत्तर पूजा करायची आहे। झालेली सेवा मी लक्ष्मी मातेच्या चरणी रुजू करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।